संघाचा राहताना पाहायला मिळेल आज दरम्यान जय हनुमान चषक 2026 चे पर्व क्रमांक पहिलं पाहतो. पहिल्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये पाहतो. आजच्या दिवसातील तिसऱ्या क्रमांकाची मॅच खूप महत्वपूर्ण आहे. जो संघ विजेता होईल तो मात्र पाहिलं तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तिसरी फेरी खूप महत्वपूर्ण आहे. या दोन्ही संघातील विजेता संघ तृतीय फेरीमध्ये जाताना पाहायला मिळेल. कोण संघ असेल तृतीय फेरीमध्ये तिसऱ्या मॅच मध्ये जाताना पाहायला मिळेल. कोण असेल जसे वेवाने आंबेकरवाडी की दुसऱ्या बाजूला दिवशी संघ. वाईटने होताना पाहायला मिळते. पहिला क्रमांक जो षटक घेऊन गोलंदाज देताना पाहायला मिळतो. अक्षयाने आणि जोडी आपल्याला पाहायला मिळतो. मला मॅचचा खिताब मिळवलेला खेळाडू 43 ची खेळी मागच्या मॅचची. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल अतिरिक्त धावेचा समावेश धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळतो. 2 अतिरिक्त धावा धावसंख्येमध्ये बदल होतो. पाहायला गेलं तर 2 अतिरिक्त धावांनी धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. 2 धावांचे समीकरण धावफलकावरती फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल येण्याचा समीकरण पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पाहायला गेलं तर येताना पाहायला मिळते. डॉट बॉल येणं खूप महत्वाचे. त्यांची सुरुवात हिटने झाली होती आणि आता डॉटने मात्र चांगला हो सुरू करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच असेल गोलंदाजाकडून. मिस्टॅम झाला. चेंडूच्या खाली प्रेक्षक आहे. नो बॅट्स लाईन वर चेंडू ट्रॅव्हल होतो. 2 बाउंड चेंडू कलेक्ट केला जाईल. 2 धावाने धावसंख्येमध्ये बदल नक्कीच होईल. यावेळेस महत्वाची विकेट. विकेट क्रमांक 1 खेळपट्टीच्या बाहेर महत्वाचा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूकडे मोठमोठे फटके घेण्याची ताकद होती तो खेळाडू पाहायला गेला तर चोस्ताच बाद होताना पाहायला मिळतोय. त्या खेळाडूने पहिली मॅच वन साइड घेऊन गेला होता. 14 चेंडू 43 धावांचे घातक विस्फोटक खेळ केले होते आणि तो मात्र अशी महत्वाच्या मॅच मध्ये परतीचा प्रवास नॉकआउट मध्ये करत असताना पाहायला मिळते. नवीन खेळाडू मिळताना पाहायला मिळतो.
गॅप शोधलाय, चौकार येताना पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली ओम या खेळाडूची. पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक करते. सुरुवात मात्र दर्जेदार करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 400चे स्ट्राईक रेटने बॅटिंग मात्र करतोय. ऑन साईडला खेळा गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप मिळालाय परंतु 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतो. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये बदल हा होताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचं समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 9 या आकड्यावरती 9 धावा. स्वतः समाप्तीचा इशारा. धावसंख्या 9 या आकड्यावरती थांबले. एक चौकाराच्या मदतीने धावसंख्या 9 च्या घरामध्ये जाताना पाहिलं मिळालं आणि पहिल्या षटकाचा शेवट झाला. 9वी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तर नवीन गोलंदाज कृष्णा मराठे ना कृष्णा कृष्णा सावंत बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला गेलो तर येताना पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन करणारा हा खेळाडू पाहायला गेलो तर खूप वर्ष क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो आणि प्रॅक्टिस मध्ये टच मध्ये असणारा हा खेळाडू आज मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्या पद्धतीने सजवली त्यानुसार जर या गोलंदाजाने गोलंदाजी केली तर नक्कीच विकेट प्राप्त होताना पाहायला मिळू शकते. पहिलाच बॉल यशस्वी होतोय. षटकार होतोय. हा सहा महत्वाचा होता आणि या 6 धावांनी समीकरणात होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. षटकार आला. वेगवान गतीने मात्र षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचं समीकरण 15च्या घरामध्ये. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतोय. कपर रिजन मध्ये कुठेतरी फक्त खेळाय फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम करताना पाहायला मिळते. एक सिंगल होते. सिंगलने जास्त काही फरक पडणार नाही. धावफलकावरती 16 या धावफलकावरती धावा जाताना पाहायला मिळेल. खेळा चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न. 1 पाऊंड 2 पाऊंड चेंडू निघून जातो. या 4 धावांसाठी येतोय हा चौकार. दणदणीत खणखणीत हा येतोय 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग राहिली. पाहायला गेलं तर महत्वपूर्ण खेळाडू खेळ करत असताना या खेळपट्टीवरती आपण पाहतोय आणि त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग. ही धावसंख्या बनवत असताना 20 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 20 रन्स 20 धावा. स्ट्रेट फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय. चांगली कॉलिंग कम्युनिकेशन ऍक्शन पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतोय. चांगला संवाद चांगला संपर्क आणि त्यानंतर मात्र येताना पाहायला मिळत आहे त्या चेंडूवरती महत्वपूर्ण ज्या मात्र धावा हव्या होत्या धावफलकावरती. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 22 आकड्यावरती 22. शेवटचं महत्वपूर्ण चेंडू आणि त्या चेंडूवरती येतोय निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि तो डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या थांबली जाते. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या बॉलवरती स्तब्ध राहते आणि त्यानंतर मात्र 2 षटकांचा शेवट धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. पहिल्या षटकामध्ये 9 धावा येताना पाहायला मिळाला पॉवर प्लेच्या महत्वपूर्ण षटकामध्ये आणि त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 13. दोन्ही षटकांचा विचार केला तर धावसंख्या 22च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
ऊस तिसरं षटक महत्वाचं आणि त्या तिसऱ्या षटकादरम्यान डॉट बॉल पहिल्या क्रमांकाच्या चेंडूवरती होते. निर्धाव चेंडू येणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाजाचा आत्मविश्वास त्याच निर्धाव चेंडूने अतिशय वाटतो आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर विकेट मिळण्याची संभावना असते. परंतु षटकार येताना पाहायला मिळालाय. ओमच्या बॅटिंग मधून एक दर्जेदार दमदार स्ट्रोक हा येतोय षटकार. मिसकाम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होता. चुकी होते. ही चुकी खूप महत्वपूर्ण होती. पाहायला गेलं तर बॅटिंग करण्या संघाच्या बाजूने ही चुकी खूप महत्वपूर्ण होते आणि यावरती येताना पाहायला मिळते एक महत्वपूर्ण बाउंड्री. हा बाउंड्री हा चौकार हे खूप महत्वपूर्ण होतं कारण की या 4 धावांनी धावसंख्येचं समीकरण पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा येताना पाहायला मिळतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये 32. तसेच पाहिलं गेलं तर वाल्मी पठार क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आबा कदम देखील उपस्थित आहेत. तर उपस्थित मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे जय हनुमान चषक 2026 मध्ये. यावेळी षटकार पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर अक्षय होता आणि दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर ओम पाहायला मिळतो. म्हणजे अक्षयची जागा भरून काढले या खेळाडूने. सुरुवात दमदार केले. या षटकामध्ये झटके खूप लागलेत गोलंदाजाला. 4 चेंडू मध्ये येताना पाहायला मिळाले 16 धावा. धावसंख्येचं समीकरण उंचावताना पाहायला मिळतंय. धावसंख्या पुढे सरकताना आणि त्यानंतर मात्र शेवटचे 2 चेंडू गोलंदाजाला अक्षरशः पाहायला गेलं तर ताण मंत्र दिला जातो आणि त्यानंतर मात्र त्याचा किती वापर केला जातो हे देखील महत्वपूर्ण असलेल्या मॅच दरम्यान. तसेच जयेश मराठे, सूरज पवार आणि सचिन डिसले या सर्व मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करतात. ज्यांना व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आपलं देखील जय हनुमान चषक 2026 दरम्यान हार्दिक स्वागत आहे. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाज अराउंड विकेट आलाय. दिशा बदलली परंतु दशा बदलताना पाहिलं मिळणार नाही. कृष्णाच्या टोकावरून डोक्याचा तापमान वाढवणारा फटका. यावेळेस येतो षटकार आणि यावेळेस षटकार नाही तर धावसंख्येचं समीकरण बिघडवणारा षटकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर 44 या आकड्यावरती आणि 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. टार्गेट सेट पॉइंट 45 धावा आणि पाहायला गेलं तर 44 ही धावसंख्या धावफलकातील लावण्यात आले. 3 षटकार 2 चौकारांच्या मदतीने आपल्या संघाला 44 या आकड्यावरती पाहायला गेलं तर पाठवलंय आणि 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. चांगली बॅटिंग केले ओमने आणि त्यानंतर मात्र 18 बॉल मध्ये 45 धावा बनवायच्या. अप्रतिम दर्जाचा खेळ.
असं ब गटातील आजच्या दिवसातील पहिली मॅच साई इलेव्हन तामिनी विरुद्ध श्री निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ. चला टॉस साठी या गोकुळ विरुद्ध तामिनी दोन्ही कर्णधार टॉस साठी आमच्या प्रमुख व्यासपीठावरती. हॅलो हॅलो हॅलो. चला लगेच क्षेत्ररक्षण समजून घ्यायचंय. 11 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल श्री जकीर भाऊ आणि 11 आंबेडकरवाडी या संघाला. हॅलो हॅलो. जय हनुमान पाटीलवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026 पर्व पहिले. हॅलो. महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो मात्र माना स्पोर्ट्स अमृत विरुद्ध महत्वाची तिसरी मॅच खेळताना पाहायला मिळेल. तिसरी जो संघ जिंकेल तो मात्र माना स्पोर्ट्स अमृत विरुद्ध असा सामना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण ही मॅच आणि या मॅच मध्ये कोण जिंकेल एका बाजूला जकू भाऊ आणि आंबेडकर वाडे तर दुसऱ्या बाजूला दिवशी संघ आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा सामना महत्वाची मॅच 18 चेंडू 45 धावा 44 धावांचा खेळ पाहायला मिळाला आणि 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. हॅलो. जय हनुमान 11 पाटीलवाडी संघाचे मुलं सर्वांनी लाईनमॅन म्हणून राहायचं आहे. रोहित सिंगल येताना पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होते. सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे कारण की सलामीची जोडी ही खूप महत्वपूर्ण आहे. एका बाजूला गौरव आणि कृष्णा कृष्णा नॉस्टॅगिंग एंड आहे. कृष्णावरती जबाबदारी 11 चेंडू 45 धावांची आवश्यकता असताना शेवटपर्यंत थांबणं या खेळपट्टीवरती त्यानंतर आपल्या संघाला विजय मिळवून देणं. परंतु पहिल्या चेंडूवरती सिंगल होते. वेस्पा पाहायला मिळतं स्टँडिंग पोझिशनला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बदलताना पाहायला मिळाला नाही खेळाडू आणि तोपर्यंत डॉट बॉल.
यावेळेस पहा चांगला स्ट्रोक खेळलाय. हा चौकार येणं खूप महत्वाचं होतं. प्रेशर रिलीज करणारा हा चौकार येताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 धमाके. हे 2 चौकार खूप महत्वपूर्ण होते. 4 चेंडूंचा खेळ. धावसंख्या 9. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 9 धावा होत्या आणि त्यानंतर पाहायला गेलं तर या दुसऱ्या इनिंग मध्ये सुरुवातीच्या 4 चेंडूंवरतीच 9 धावा येताना पाहायला मिळाले. 15 ही धावसंख्या धावफलकावरती. स्वीकारण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला गेलं तर कुठेतरी बायच्या स्वरूपातील लेग बायच्या स्वरूपातील सिंगल येते. धावसंख्या डबल डिजिट मध्ये. आता शेवटचा बॉल या खेळपट्टीवरती पडताना पाहायला मिळेल. फील्ड सेट केली गेली. शेवटचा बॉल कशा पद्धतीने गोलंदाज हाताळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. महत्वपूर्ण हे असेल गौरव कशा पद्धतीने बॅटिंग शेवटच्या बॉलवरती पॉवर प्लेच्या चेंडूवरती करेल. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र चुकी झाली. नो बॉल. यावेळेस मात्र बिमर पद्धतीचा चेंडू हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाला. फ्री हिटचा चेंडू. आता मात्र येणारा चेंडू नो बॉल. आता मात्र रन आले 1. धावसंख्या झाल्या 11 आणि फ्री हिटचा चेंडू आहे यावेळेस. यावेळेस महत्वपूर्ण विकेट मात्र पडताना पाहायला मिळाले. समीकरण बिघडताना पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू या खेळपट्टीच्या बाहेर गौरव जाताना पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटच्या बॉल वरती शेवट होतोय गौरव या खेळाडूचा. नवीन खेळाडू आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ 11 ही धावसंख्या आणि आता मात्र येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी पाहायला गेलं तर 11 धावा आले आणि 34 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल आणि कुठेतरी पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. करण्याचा प्रयत्न येतो परंतु पहिला चेंडू अखेरीच्या धावेचा समावेश होताना पाहायला मिळेल. 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचतो. 12-33 समीकरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर धावा प्रत्येक षटकामध्ये हव्यात. तेव्हाच मात्र त्या धावा बनताना पाहायला मिळतील. बॅट अँड बॉलचा संपर्क यावेळेस पुन्हा होत नाही कारण की खूप बाहेरचा चेंडू यावेळेस पाहायला मिळतो. अतिरिक्त धावेचा समावेश पुन्हा एकदा धावफलकावरती धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल आणि स्कोरबोर्ड पुढे सरकताना अतिरिक्त धावेने 13च्या घरामध्ये चेंडूकाराचा षटक एकदा कम्प्लीट झाला. विपरीत प्रयत्न होईल का परंतु एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. तर स्ट्राईक रोटेट रन घेतली नाही. यावेळेस पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळते. धावेचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु यावेळेस पहा का नाही घेतली तर मात्र सांगितलं गेलं षटकार आलाय
कृष्णा सावंतच्या बॅट मधून हा खूप महत्वपूर्ण आणि खूप आरामदायक फटका, कारण की या 6 धावांनी खूप मोठं प्रेशर रिलीफ देणारा हा फटका होता पाहायला गेलं तर. आता मात्र षटकारने धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या खूप उंचावताना पाहायला मिळते. 19 आकड्यावरती 19 रन्स. पुन्हा एकदा बॉल छोट्या खाली क्षेत्ररक्षक काय ड्रॉप झाले. एकीचा रूपांतर दुसरीमध्ये होताना पाहायला मिळेल का? आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतं. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्येचं समीकरण पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती 21. 20 पेक्षा जास्त धावा होताना पाहायला मिळाले धावफलकावरती, परंतु पाहायला गेलं तर अजून अर्ध्यापेक्षा जास्त धावा बनवायचे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र प्रॉपर मिडल ऑफ द पॅट कनेक्ट झालाय. स्लॉट मधील चेंडूला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. चांगला स्ट्रोक केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाले यावेळेस, चुकी झाले. ही चुकी खूप मागणी पडेल आणि यावेळेस पाहायला गेलं तर षटकार पाहायला गेलं तर संपूर्णपणे हा चौकार खूप महत्वपूर्ण होता या मॅच दरम्यान आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये. 31 31 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 31 धावा, 14 धावांची गरज आता मात्र. या चेंडूवरती जर चौकार येते तर 10 धावांची आवश्यकता असेल 6 चेंडूंमध्ये, परंतु हा चेंडू जर निर्धाव येतो तर पुनरागमन पुन्हा एकदा गोलंदाज करू शकेल आपल्या संघाला. विकेट मिळवणं गरजेचं आहे. यावेळी चांगला स्ट्रोक षटकार आलाय. 6 धावांनी समीकरण बदललं. 6 चेंडू आणि 8 धावेची गरज. संपूर्णपणे मॅचला बदलून टाकलं या खेळाडूने. मी म्हटलं होतं सुरुवातीला, या खेळाडूला शेवटपर्यंत थांबणं खूप महत्वपूर्ण आहे. कृष्णा सावंत या खेळाडूने मॅचला पूर्णपणे बदलले आणि समीकरणात बदल मात्र खूप मोठा झालाय. 6 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. 38 या आकड्यावरती 37 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले आणि 45 धावांची आवश्यकता असताना 8 धावांची गरज मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आता मात्र पाहायला गेलं तर संपूर्णपणे एक सिंगल आले आणि 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असणारा महत्वपूर्ण खेळाडू, ज्या खेळाडूच्या बॅट मधून धावा वेगवान गतीने येताना पाहायला मिळाले. 3 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धावा असा खेळ त्या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळालाय. तो बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला 5 चेंडू 7 ची आवश्यकता असताना पाहायला मिळतो. कॅच ड्रॉप झाले. ही चुकी झाली. ही चुकी झाली. खूप मोठी चुकी होताना पाहायला मिळाले. एक डाव येताना पाहायला मिळाले. अजून देखील मॅचमध्ये ट्विस्ट आहे, कारण की स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूला जर शेवटपर्यंत तापवला तर खूप मोठं समीकरण बदलू शकतं. आतापर्यंत जे झालं नाही ते आता इथून पुढे करू शकतो
आतापर्यंत जे झालं हे महत्वाचं नाही, परंतु इथून पुढे जे करायचं आहे ते महत्वाचं आहे. आता जर या खेळाडूला थांबवण्याचं काम डॉट बॉल 2 ते 3 येत आहेत, तर पूर्णपणे मॅच मध्ये कंट्रोल आणि कंट्रोल नियंत्रण संपूर्ण गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड 6 बॅटर बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. यावेळी स्ट्रायकिंग एंडला फेकी करणं महत्वाचं होतं, परंतु तोपर्यंत पोहोचला स्ट्रायकिंग एंडला खेळाडू. नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू back. आता मात्र 3 चेंडू 6 ची गरज. एक षटकार मॅच फिनिश करू शकते. 2 चेंडू मॅचला बिघडवू शकतात. डॉट बॉल जर येत आहेत, विकेट जर येते, तर येणाऱ्या काळामध्ये समीकरण बदलेल. 3 चेंडू 6 धावा. नवीन खेळाडू अजय येतो आणि अजय वरती मात्र विश्वास दाखवलाय संघाने. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण की आतापर्यंत पाहायला गेलं तर सुरुवात चांगली झाली गोलंदाजाकडे. अ, पाहायला गेलं तर 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी 2 चेंडूवरती 2 सिंगल्स, 1 विकेट, 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. वापस एक धाव येते तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण नक्कीच होईल. रनआउटची संधी निर्माण देखील झाली होते. आता मात्र आणखीन एक ट्विस्ट. 2 चेंडू 5 धावा. हा चेंडू जर निर्धाव येतो तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला येईल आणि पहिला चेंडू फेस करत असताना 2 चेंडू 5 ची गरज असताना कशा पद्धतीने फलंदाज कॅप सिलेक्शन करताना पाहायला मिळेल, शॉट सिलेक्ट करताना पाहायला मिळेल, कोणता चेंडू त्या गोलंदाजाने हाताळताना पाहायला मिळेल फलंदाजासाठी आणि 2 चेंडू 5 ची गरज असताना काय घडेल काय बिघडेल हे समीकरण. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिलं गेलं तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर काव कॉर्नर मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सर्कल मध्ये आहे. एक चेंडू आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू 5 ची गरज असताना 1 चेंडू 4 ची आवश्यकता. आता मात्र कृष्णा सावंत वरती प्रेशर आणि फक्त आणि फक्त प्रेशर पाहायला मिळतंय. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा, 1 चेंडू. कृष्णा सावंत स्ट्रायकिंग एंडला. त्या खेळाडूने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. महत्वाची खरी परीक्षा आता मात्र पाहायला मिळेल. 1 चेंडू 4 ची गरज आणि आता मात्र पाहायला गेलं तर कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम चौकार किंवा षटकार या मॅचला सेव्ह करू शकतो. काय घडेल? 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. जास्त वेळ घ्यायचा आहे. विनंती असतील WhatsApp पूर्णपणे मोकळी आहे. फुल टॉस बॉल चुकी केली होती मात्र फुल टॉस देणं खूप मोठी चुकी होती. 4 ची आवश्यकता होती, 6 आलेत आणि फिनिशिंग टच मात्र चांगली दिली. अनुभवी खेळाडू का टीम मध्ये हवा होता ते मात्र संपूर्ण पाहायला गेलं तर ज्वलंत जिवंत उदाहरण दाखवलं जात आहे. कृष्णा सावंतच्या बॅट मधून येतोय धमाका, धमाकेदार षटकार, मॅच फिनिशिंग टच पाहायला मिळाला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर धावसंख्या 6 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. वैयक्तिक 32 धावांची खेळी पाहायला गेलं तर 4 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी धावा आणि 2 सिंगलच्या मदतीने आपल्या संघाला 32 धावांचा खेळ करून आपल्या संघाला विजय मात्र नक्कीच मिळवून दिला. शेवटच्या क्षणी ही मॅचचा रिझल्ट मात्र लागताना पाहायला मिळतोय. टॉस करायचंय मानस स्पोर्ट्स अमृत आणि दुसऱ्या बाजूला